मस्त आम्ही आता मावशीच्या घरी आलो इकडे सासवडला. आणि हे बघा हे सगळा पेरूचा बाग आहे. सगळा पेरू. इकडं पुढं सीताफळ आहे. परत अंजिराची बाग आहे समोर. इकडे समोर अंजिराची बाग आहे. आणि आम्ही असं मस्तमध्ये पेरू खातोय. एकदम असं म्हणजे एकदम ताजे झाडाचे पेरू असं शोधायचं आणि खायचं. आता इथं 2 पेरू दिसते तिथे. इथं वर हा दिसतोय. थोडं पाणी कमी असल्यामुळं कसं बघा. असं पेरू गावरान पेरू. आमच्या भावाने किती पेरू काढलात बघा. कसे खातात बघा. कशात पेरू मस्त एक नंबर. गोड आहेत का? यस कसं वाटतंय म्हणजे टोल नाक्यावरचा पेरू आणि झाडाचा डायरेक्ट पेरू तोडलेला हा मस्त आहे. भारी आहे ना. 10% मोठा आहे. 10 मल्टिप्लाय 10 पट्टीने मोठा आणि चांगला. स्वतःच तोडून आणला होता. कडकड कसं केवढा भारी आहे ना तो. आतमध्ये कसं दिसतं एकदम घर. गोड आणि गुलाबी खरंच भारी आहे. आपलं स्वतःचं शेत असेल आणि बाग असेल तर काय मजा असते ना. इथे यांचं शेततळं पण आहे पुढं समोर. इथं शेततळं पण समोर आहे इथं. हो पेरू खाल्याने अक्कल येते. आ? हो का. इथं शेततळं आहे यांचं. आणि इथं समोर इथं अंजिराची बाग आहे. काय समोर ही सगळी अंजिराची बाग आहे. अंजिरा तशी त्याला आहेत का नाही माहीत नाही. हो लागलेत की अंजीर तिथं. मिरच्या वगैरे असायचे नाही. हे वांग्याचं झाड. हे बघा हे वांग्याचं झाड. मिरच्या वगैरे पण होत्या. अशी स्वतःची बाग असेल ना की शेती असेल असं बागेमध्ये सगळं असे पेरू, वांगी, टोमॅटो, मेथी, कोथिंबीर, अंजीर, कांदे, लसूण सगळं इथं घरामध्ये. सगळं घरामध्ये येतं. म्हणजे असं काय हे नाही. फक्त कष्ट. आणि दुसरं म्हणजे पाण्याची सोय थोडीशी इकडं पाणी जरा कमी आहे या साईडला. सासवड साईडला खूपच भारी आहे. फक्त पाणी कमी असल्यामुळं सगळी अशी फळं पडल्यात बघा. पाणी जर असतं तर खूपच असं सगळे झाडं वगैरे असे भरगच्च दिसले असते. पाण्याअभावी थोडंसं कमी येते. काय पानं वगैरे असे सुकलेत बघा. उन्हाळ्याचं सगळे सुकल्यात पानं. असं वाढल्यात बघा. हे फक्त पाणी पाहिजे. सासवडमध्ये आता एवढं वीर धरणाचं पाणी येतं. योगेश दाते यांची शेती. अगं त्याला फसवते कशाला. हो का. त्याची मम्मी कशी बघती बघ. आता मी अंजिराच्या बागेत चाललो आहे अंजिरं काढण्यासाठी. मावशीच्या शेतीत. इथं आपलं सासवडच्या जवळ गाव आहे शिवरे म्हणून. पिंपळे शिवरे गावजवळ पिंपळगाव म्हणून असं वस्ती आहे. तर त्या ठिकाणी शेती यांची. तर आपण आता अंजीरच्या बागेत चाललो आहे. मग आपण जे अंजीर बघितली होती त्या अंजिराला अंजीर नव्हते तेवढे. पण आता डायरेक्ट अंजिराला आपण अंजीर आता काढायलाच चाललो आहे आपण. आता बघू किती अंजिरं सापडतात ते बघूया आपण. उशीर पण खूप झाला आहे. 6:45 झालेले आहेत. रस्ता थोडा कच्चा असल्यामुळं
गाडी मागच लावली तिकडं रोडला आणि चालत चालत चाललो आहे. उगाच कशाला हे ना हां कुठं असली कसली झाडे रे ह्याला काळे काळे फळ वगैरे झाडे नाही नाही हे शाई आहे ती शाई. जंगली हो बघा हे मावशींच्या घरी आलो आहे आणि मावशींच्या घरी हे असं मस्त शेतामध्ये असं फार्म हाऊस बंगला बांधला आहे. बघा केवढा भारी बंगला बांधला आहे. ही सगळी शेती त्यांचीच आहे मावशींचीच. आणि हे बघा आंबे केवढे लागलेत. आपण आता आंब्यासाठी आंबे बघा केवढे लागले. आंबे बघा थोडा खूप उशीर आल्यामुळं थोडंसं हे बघा आंबे केवढे आंब्याला झाड आहे. केवढे आंबे आहेत बघा. केवढे आंबे आहेत. खूपच भारी आहेत. खूपच भारी बघा. इकडे पण आंबे आहेत. नुसते आंबेच आंबे. आता मार्केटमध्ये हापूसच्या नावाखाली कर्नाटक आंध्रा तामिळनाडू असे तिकडूनचे आंबे यायला लागलेत. आपले कोकणातले आंबे तेवढे येत नाहीत ह्याच्यामध्ये. म्हणजे पुण्यामध्ये जे मार्केटला जो माल येतो आहे तर तो माल आता प्रॉपर कर्नाटक हापूस आंब्याचा नाही आहे. म्हणजे रत्नागिरी हापूस आंब्याचा नाही आहे. तर तो सगळा मिक्स असा माल मार्केटमध्ये विकायला येतो आहे. तर फक्त सावध राहा आणि व्यवस्थित आंबे बघून घ्या. आता एक तिथल्या रत्नागिरीच्या काही लोकांनी म्हणजे शेतकऱ्यांनी एक नवीन स्कीम काढलेली आहे. मग स्कीम म्हणजे आता जो हा आंबा आहे त्याच्यावर जो लेबल येतो आता स्टिकर वगैरे येतो त्या स्टिकरला स्कॅनर आहे. त्या स्कॅनरवरती आपल्याला कळून जातं आहे की कुठल्या शेतातला माल येतो कुठल्या शेतकऱ्याचं त्याच्यावर नाव डायरेक्ट येतं आहे. असा स्कॅनर आहे. त्यामुळे तुम्ही तो जर त्या पेटीवरती आंब्यावरती जर तो स्कॅनर जर असेल तर तुम्ही तपासून घ्या आणि स्कॅन करा तो. म्हणजे तुम्हाला ते कळून जाईल की कुठल्या शेतकऱ्याचा माल आहे काय आहे ते लगेच तुम्हाला तो कळून जाईल. त्यामुळे आंबे घेताना आता रत्नागिरी देवगड आंबा घेताना जरा आंबा बघून घ्या जपून घ्या. आणि हो काय कसं की एवढं मोठं मावशींनी हे फार्म हाऊस बांधलेलं आहे बघा. हे खूपच भारी आहे. खूपच भारी ही सगळी शेती अशी. आणि तर समोर अंजिराची शेती आहे. आपण अंजिराच्या शेतीवर आता शेतीत जाणार आहे. ही बघा थोडं आता 7 वाजल्यात त्यामुळं हे सगळे बघा आमची चिल्लर पार्टी सगळी वर गेली. सगळे चिल्लर पार्टी सगळे वर गेलेले आहेत. आता आपण फार्म हाऊसला तर बंगल्यावर जाऊ आपण. आता कांदे होतात लसूण आहे. हे बघा हे कांदे दिसले का तुम्हाला. सगळे एकदम असं भारी गेलेलं आहे. अजून राहायला आले नाहीत मावशी वगैरे थोड्या दिवसात येतील राहायला इकडे. हे बघा हे कांदे बघा इकडे. हे सगळी पाईपलाईन वगैरे असे सगळं म्हणजे शेताकडचं वातावरण गावाकडचं खूपच मस्त असं वातावरण इकडं भारी आहे. आता आपण हा जिना गेलेला आहे. जिन्याने आपण आता वर जाऊया. या पाहिजे या शेतामध्ये तळ आहे सगळं असं मस्तमध्ये सगळी शेती. मस्त सीताफळाची बाग आहे. हो आता लागत चाललाय. वाव मस्त. हे आमची म्हस आली अंजीर घेऊन. खावा अर्ध अर्ध पप्पांना सगळं खाल्लं एवढं पोटात जाईल ना.
अंजीर सापडलंय. बुकच नाही. कशी अंजिरा खातात बघा पोरं. वाटेत घे वाटेत घे वाटेत घे. ही झाडं वर्षीची आहेत. सगळे अंजिराची सगळे बाग आहे. अंजिराचे खाली आहे काही खाली आहे काही. ते जरा ते ठेवून द्या एवढं. नाही खाल्लं की अर्ध लय खाल्लंय आता. दिसतं का लाल त्याच्या शेजारी. हा सगळ्यांची धावपळ चालू भैयाला आहे दाखव भैया सांग. अंजीर तोडण्यासाठी. हा ते दुसरं पण दाखव. हा का दुसरं दाखव. सकाळी याचा तोडा केल्यामुळं आता तेवढं अंजीर आता नाहीत पिकलेली. 2 दिवसाचा गॅप देऊन परत तोडा करतात. मग अरे या कच्चा नको काढू. बेस्ट आहे सगळी अंजिराची शेती वगैरे. इकडं आंब्याची बाग बघितली तुम्ही, पेरूची बाग बघितली. हे सगळं आपल्या मावशीच्या शेतीमधलं आहे. आणि हा मागं हे फार्म हाऊस आहे. खूपच भारी. आणि ते पावसाचं तर खूप वातावरण इकडे भारी असतं. ऊन ते 40-42 टेम्परेचर इकडं तेवढं ऊन असतं इकडं. आता तुम्ही हे मागं तळं बघितलं तुम्ही इथं त्या फार्म हाऊसच्या तिथं मागं तळं आहे. त्या तळ्यातूनच हे सगळं पाणी वगैरे हे जे मागं हे दिसतं माझ्या मागं पाईपलाईन छोटी बारीक जे केलेलं आहे त्याच्यातूनच हे पाणी हे सगळं झाडांना जातं. थोडं हे बाग थोडं अंजिराला सकाळी तोडा झाला होता. आणि काय झालं अचानक आमचं ठरलं की 12 नंतर दुपारनंतर आमचं ठरलं की चला जाऊया म्हणून. दुपारी 12 नंतर सकाळी जर सांगितलं असतं तर मावशींनी मस्त अंजीर, सीताफळ, पेरू खूप काही तोडून ठेवलं असतं. खूप आज एन्जॉय केला इकडं. बघा हे सगळी गँग कशी आहे सगळे इकडं अंजीर तोडण्यात सगळे व्यस्त आहेत सगळे इकडं. हे पुढे इकडं सीताफळाची बाग आहे सगळे इकडं खाली. हे दोघांची शर्यत लागली पुढे समोर. हो नको काका. चला जादू अचानक येतोय मी. आता दिसत नाहीये मी, अचानक दिसते. असं दिसतोय ना मस्त. म्हणजे आम्ही अंजीर खाले, पपया काढल्या, आंबे खाले,
ही आहे पपई, छोटी छोटी पपई. आता हे पूर्ण असा अंधार आहे बघा पुढे सगळा अंधार आहे पुढं. उशिरा आम्ही आल्यामुळं आम्हाला अंधार झाला आहे सगळा. आणि आम्ही ही छोटी पपई तोडून घेतली छोटी छोटी. हां छोटी आणि त्याकडे 2 आहेत, छोट्या छोट्या 2. ते 2 रुपये आणि भरपूर सारे अंजीर आणि 2-3 आंबे. आंबे आंबे म्हणजे कैरे आहेत. कडे घेतले आम्ही. आंबे आता पिकल्यानंतर आम्ही परत एकदा येणार इकडं. एवढे मोठे मोठे आंबे आहेत. खूप मज्जा मस्ती. पीस आउट, सायनिंग आउट. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू. बाय बाय. बाय बाय, सायनिंग आउट.